आपल्या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती या महिला आहेत। उद्योग असो किंवा क्रीडा क्षेत्र, सगळीकडे स्त्री शक्ती आपला वेगळा ठसा उमटवते। देशाच्या सीमांचं रक्षण करताना महिला कर्तृत्व गाजवत आहेत। एकीकडे आपण पाहिलं तसं चित्र आहे, सगळ्या स्त्रिया अगदी आकाशाला गवसणी घालतायत, तर दुसरीकडे घरच्या सुनेनं चूल आणि मूल सांभाळावं, घराबाहेर पडू नये अशी अपेक्षा करणाऱ्या कुटुंबांची संख्याही कमी नाहीये। हुंड्यासाठी छळ होणं, प्रसंगी हुंडाबळी किंवा आत्महत्या अशा घटना सातत्याने समोर येत असतात। छळ होत असेल तरी सासर सोडणं गैर अशी पुरुषप्रधान मानसिकता असणाऱ्यांची संख्याही आजही तितकीच आहे। धक्कादायक म्हणजे अनेकदा विवाहित तरुणींच्या माहेरची मंडळी सुद्धा याच विचारांची असतात। अगं बाई, तुझं लग्न झालंय ते टिकवणं तुझी जबाबदारी आहे असं तिला नेहमीच सांगितलं जातं, पण त्याला क्वचितच सांगितलं जातं। पुण्यामध्ये आज घडलेल्या घटनेनं पुन्हा एकदा या मुद्द्यांवरती चर्चा करायची वेळ आली आहे। नेमकं काय घडलं ते सांगते, पण त्याआधी पाहूयात आज 0 आवरमध्ये आम्ही याच संदर्भामध्ये दुसरा प्रश्न विचारलाय, तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, छळ होत असतानाही विवाहित महिलेनं सासरीच राहिलं पाहिजे, ही समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत, भरभरून व्यक्त व्हा, कारण या संदर्भामध्ये जास्तीत जास्त भाष्य होणं गरजेचं आहे। तुम्ही विचार करत असाल की आज मी आत्ता मगाशी इतके प्रश्न का या संदर्भातले विचारत होते, प्रश्नांची सरबत्ती का लावली आहे? तर पुण्यातच पुन्हा एकदा आणखीन एक वैष्णवी हगवण्यासारखीच घटना घडली आहे। पुण्यातल्या सोरतापवाडी मध्ये सासरच्या छळाला कंटाळून उच्च शिक्षित दीप्ती मगर चौधरी या विवाहितेनं आपल्या 3 वर्षाच्या चिमुकली समोर स्वतःला गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं। विशेष म्हणजे दीप्तीचं सासर उच्चभ्रू आहे, सासरे शिक्षक आहेत, तर सासू गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या। या प्रकरणी उरळी कांचन पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। खरं तर 2019 साली मोठ्या थाटामाटानं मगर कुटुंबियांनी दीप्तीचं लग्न रोहित चौधरीशी करून दिलं होतं। मुलगी सुखी राहावी म्हणून तिला बक्कळ स्त्रीधन म्हणून 50 तोळं सोनं सुद्धा दिलं होतं। इतकं करून सुद्धा लग्नाच्या महिन्याभरातच दीप्तीच्या सासरच्यांनी दीप्तीचा छळ करायला सुरुवात केली। तिच्या रूपावरनं, तिच्या कामावरनं आणि माहेरून पैसे आणण्यावरनं, तिला पहिली मुलगी झाली म्हणूनही तिचा छळ गेले कित्येक वर्ष सुरू होता। आणि आताही ती गरोदर असताना तिची गर्भलिंग चाचणी करून तिचा गर्भपात करण्यात आला। हे सगळं सांगताना दीप्तीच्या आई-वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला होता। किती पैसे दिले तुम्ही? सोनं नाणं प्रॉपर्टी आणि सगळं मिळून किती काय काय दिलं? लग्न आम्ही एकदम थाटामाटात केलं, 50 तोळे सोनं देऊन लग्न केलं होतं। लग्न थाटामाटात केलं होतं। त्याच्यानंतर व्यवसायाच्या निमित्ताने त्याचा व्यवसाय मोठा होत गेला, तसं मग पैसे 50 लाख रुपये द्या, 25 लाख रुपये द्या, ते पैसे द्यायचे घ्यायचे, देवाणघेवाण चालू राहायचे। माझा मुलगा मी द्यायचो, अपेक्षेने तो परत देत होता। पुढच्या वेळेस आपल्याला याच्यापेक्षा जास्त घेता येतील मागून, म्हणून तो परत द्यायचा। जास्तच तिला त्रास झाला। ऑपरेशन नंतर ती पूर्ण खचली। 50 तोळे सोनं लग्न करून दिलं, 50 तोळे सोने देऊन। पहिली तिला मुलगी आता पावणे 3 वर्षाची होईल, 3 वर्षाची होईल, तर त्यांना मुलगा हवा होता, पण त्यांनी तिला प्रेशर करून 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 तिला अबॉर्ट करायला लावलं। अबॉर्ट झालं ते पण सिजर करून ॲबॉर्शन झालं, असं नॉर्मल नाही झालं। म्हटलं मम्मी मला नाही सहन होत ग, तेच सारखं त्याच गोष्टी मला नाही सहन होते। तर मी तिला समजून सांगितलं, 7:30ला फोन ठेवला मी आणि 1 तासात तर लगेच फोन आला तिचं असं झालं पडू। सांगितलं की तुम्हाला हे सगळ्यात मला त्रास होतोय सासरी, इतका थराचा त्रास दिला जातोय? सांगायचे दरवेळेस मला थोडं, मम्मी असं म्हणतात, आमच्या मम्मी असं म्हणतात, रोहन असं म्हणतो, रोहन म्हणतो सांग तुझ्या पप्पाला मला मदत करा आहे की तुमच्याकडं, किंवा रोहन दिसण्यावरून बोलणं, तू मला शोभतच नाहीये, तू नीटच नाही राहत घरात, प्रत्येक गोष्टीला तुला टोमणे मारायचे। आणि सासू काय बोलली की नवरा ती आईची बाजू घेणार। 50% ज्याच्या नावावर आहे त्याचा हिस्सा असतो, तू मागून घे तुझा हिस्सा म्हणजे आपल्याला होईल। पर त्या दिवशी सांगितलं, जायच्या दिवशी परत म्हणते माझ्या पप्पाला, दादाला सांगू नको मम्मी, त्यांना काय वाटेल मी असं मागते म्हणून।
या घटनेनंतर महाराष्ट्र